मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर मंत्रालय परिसरातील तिरंगा सध्या अर्ध्यावरती आणण्यात आलाय। सोबतच सर्व शासकीय कार्यक्रम सुद्धा आज रद्द करण्यात आलेत। मंत्रालय परिसरातनं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे आणि भारताला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या अशा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं आणि त्यानंतरच केंद्र सरकारकडनं दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारकडनं 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केल्यानंतर मुंबईतल्या मंत्रालय परिसरातला जो झेंडा आहे तो अर्ध्यावर आपल्याला नेऊन ठेवल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच मनमोहन सिंग यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहेत आणि 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील पाळला जाणार आहे। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर सगळ्याच मंत्रालय परिसर असतील किंवा मग शासकीय कार्यक्रम असतील ते देखील रद्द झालेले आहेत। सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर मुंबईतला हे जो मंत्रालय परिसर आहे तिथं आपण बघू शकतो आहे की जो झेंडा लावण्यात आलेला होता तो सध्याला अर्ध्यावर नेऊन ठेवण्यात आलेला आहे। एकूणच दुखवटा असल्यानं सगळे शासकीय कार्यक्रम देखील आज रद्द झालेले आहेत। एकूणच काँग्रेसचा देखील अधिवेशन होतं त्यांच्याकडनं देखील ते रद्द करण्यात आलेलं आहे। एकूण जे अनेक काँग्रेसचे राज्यातले नेते आहेत ते देखील दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।